सर आपण आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मागे एक बातमी प्रसिद्ध केली. त्यावेळेस आमची तक्रार अशी होती की आंबेगाव तालुक्यामध्ये अनधिकृत वीटभट्ट्या आहेत आणि त्या वीटभट्ट्यांमध्ये इथे लाकडं पेटवतात. लाकडं पेटवल्यामुळे त्याचं प्रदूषण होतं. काही वीटभट्ट्या ज्या आहेत त्या रस्त्याच्या अगदी कडेला आहे, म्हणजे 4 ते 5 फुटावर तो रस्ता असतो आणि त्या वीटभट्टीमधून निघणारा धूर, त्या वीटभट्टीमधून निघणारा जाळ यांच्यापासून लोकांना श्वसनाचे आजार होतात, अशी आपली तक्रार होती. आणि त्याच तक्रारीच्या अनुषंगाने आपण फॉरेस्टला सुद्धा कळवलं होतं की साहेब, ज्या वीटभट्ट्या आहे त्या डिंबे धरणाच्या कडेला आहे. डिंबे धरणाच्या कडेला अनेक वीटभट्ट्या आहे, साधारण 30 ते 40 वीटभट्ट्या आहेत आणि 50 आकडा आपण तालुक्यात सांगितला होता. त्या अनुषंगाने आपण त्यांना सांगितलं की फॉरेस्टलाही कळवलं की लाकडांचा जो गैरवापर केला होता, लाकडं तोडली जातात, जंगल संपत चाललेली आहे. त्यामुळे आपण काय करा की त्यांच्यावर योग्य त्या प्रकारे कारवाई करा. आपण फॉरेस्ट अधिकाऱ्यांना व्हिडिओ काढतो आणि पाठवतो, त्याच्यानंतर जातात. गेल्यानंतर आता एका वीटभट्टीवर कारवाई पण केली. ते म्हटले की 15 घनमीटर हे लाकूड सापडलं, मग तो साठा सापडला. आता हे सगळं साहेब काय आले की कागदावर फक्त नाममात्र कारवाई आहे आणि खरी परिस्थिती आज ही तुमच्या समोर आहे. हजारो, इथे जवळपास 300 ते 400 सागाची लाकडं कापलेली आहेत. याच्या आधी पण तुम्हाला मी एक स्टॉक दाखवला की त्या ठिकाणी सुद्धा जवळपास 300 ते 400 झाडं होती. काही आपण हे बघतोय की हे जे क्षेत्र आहे, आपण डिंबे धरणाच्या बॅकवॉटरला आहोत, बोरघर गावापासून थोडंसं अलीकडे आहोत. इथे प्यासा क्षेत्र गाव आहे. प्यासा क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारची सागाची झाडं कापायला परवानगी दिली जात नाही. ती खाजगी असून सरकारी तर कापलीच जात नाही. मग हा काय प्रकार आहे? आता माझ्या बॅक साईडला बघा तुम्ही, इथे एक ट्रक चाललेला आहे माती